मी आजारी पडले आणि मला ॲडमिट केलं आणि बऱ्याच जणांनी मला त्यावर अशी कमेंट केली की वा, एवढा मेकअप करून, एवढी साडी घालून, एवढी ज्वेलरी घालून कोण आजारी पडतं. तर खास त्यांच्यासाठी माझं अगोदरच्या दिवशी डोकं दुखत होतं आणि त्या दिवशी मी चरोलीत होते, म्हणजे पुण्याला होते. तर माझ्या नंदेने माझी नजर वगैरे काढली आणि आम्ही निघालो पाबळला जाण्यासाठी. तर गेल्यावर शिक्रापूरला गेलेलो, कारण तिकडे आमचं थोडंसं काम होतं आणि खूप जास्त महत्त्वाचं काम होतं आणि माझं डोकं खूप जास्त फनफन करत होतं. म्हणून माझ्या आहोंनी थोडंसं दाबून दिलं आणि मला थोडासा विकनेसही वाटत होता. म्हणून मग थोडंसं शुगर कॅन ज्यूस घेण्यासाठी, म्हणजे आपला उसाचा रस घेण्यासाठी आम्ही तिथे थांबलेलो. आणि थांबलं तर मी त्यांना बोलली की माझं खूप जास्त डोकं दुखतं आहे. तर म्हणून ते माझं थोडंसं डोकं दाबून देत होते. आणि त्यानंतरनं मी बोलली की मला विकनेस होता आणि ऊनही खूप जास्त वाटत होतं, म्हणून मग मी थोडंसं ज्यूस पिली. त्यानंतर आम्ही पोहोचलो हर्षूच्या घरी, कारण मी बोललीच की माझं तिथे काम होतं. तर ते काम पूर्ण केलं आणि रात्री आम्ही तिथे स्टे केला, म्हणजे हर्षूच्याच घरी. तर मी तोपर्यंत बऱ्यापैकी ठीक होते, म्हणजे 50% मला दुखत होतं. मी छान अशी कैरी वगैरे खाल्ली. असं मला खूप काही बरं नव्हतं असं नाही, पण थोडंसं वाटत होतं. असं मला आतून बरं वाटत नव्हतं. दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो पाबळला जाण्यासाठी. तर मी छान अशी साडी वगैरे वेअर केली, कारण मला शूट करायचं होतं, प्रमोशन शूट करायचं होतं आणि मला ते द्यायचंच होतं. तर छान असा मेकअप केला होता, पण माझ्या चेहऱ्यावर तो मेकअपही छान वाटत नव्हता, कारण मी आतून खूप जास्त आजारी होते. आणि तुम्हालाही माहिती आहे, आजारी असलं की चेहऱ्यावर अजिबातही ग्लो राहत नाही. आणि तसंच काही मला झालं. तर मी ह्यांना तेच सांगत होते की मला बरं वाटत नाही आणि मला ते हसवत होते की असं कर तसं कर. नंतर आम्ही मेडिकलमध्ये गेलो, तिथे मेडिसिन वगैरे घेतले, जेवायला गेली, जेवण केलं, त्यानंतर मेडिसिन घेतल्या, पण मला तरी बरं वाटत नव्हतं. म्हणून मी यांना बोलली की मला कसंच बरं वाटत नाही. म्हणून माझे आहो मला डायरेक्ट घेऊन गेले हॉस्पिटलमध्ये. तर तिकडे गेल्यावर मला डॉक्टरनी ॲडमिट केलं. तर आम्हाला काही माहीत नव्हतं की ॲडमिट करणार आहे, पण त्यांनी केलं ॲडमिट. आता यावर मला सांगा, मला बरं नाही आहे, मला चक्कर यायला लागली आहे, माझा पूर्ण BP लो झाला होता आणि यामध्ये मी घरी जाऊन साडी काढू, त्यानंतर ज्वेलरी काढू, मग मेकअप काढू, एवढं करेपर्यंत मी राहील का? म्हणून माझ्या आहोनी मला डायरेक्ट घेऊन गेले होतं. म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही कमेंट करताना थोडा विचार करून करत जा. आणि जे बाकी आहेत ते मला खूप छान गोड गोड कमेंट करतात, छान छान कमेंट्स करतात, तर त्यांना खूप खूप थँक्यू आणि असंच सपोर्ट करा.